आमच्या इथं गेले 10 वर्षापासून आम्ही आंब्यांचा व्यवसाय करतो आणि रत्नागिरी इथून आमचे आंबे येतात। आंबे ह्यावेळी सर बघायला गेले तर 30% आंबे मार्केटला आहेत सर। फक्त ह्यावेळी आंबे खूप कमी आहेत। आता सर 5,000 रुपयेपर्यंत पेटी आहे सर अक्षय तृतीयेपर्यंत, त्यानंतर सर कमी होणार। मला फोन खूप चव आहे आंब्याला या, आणि हे आंबे पाहिल्याच्यानंतर पहिलं वाटतं की आपण खावं। खूप छान आहे। हे बिना केमिकलचे आंबे आहेत। हे आंबे खायला चवदार आहेत आणि बिना केमिकलचे असल्याने आपल्या शरीराला बी चांगले आहेत। हापूस आंबा ग्राहकांची म्हणजे ह्याला खूप मागणी आहे, परंतु ह्यावेळेस थोडा हवामानाने थोडा ह्याच्यावरती असर पडला। हो हो, निसर्गाच्या ह्याने फटका बसला। गिऱ्हाईक भाव वाढला तरी खाणारे खातात। हे आम्ही शेतकरी आहात। हे माल आम्ही आमच्या शेतातून आणतो। 8 दिवस इकडे गवतात ठेवून हा पिकवला जातो। हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे। ह्याच्यावर काही केमिकल नाही का काही स्प्रे ट्रीटमेंट होत नाही। 8 दिवसात हा माल तयार होतो आणि हा अक्षय तृतीय निमित्ताने हा आज आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। हा रत्नागिरीचा अल्फान्सो मँगो आहे। हा खूप ऑरेंज कलरचा आणि ज्युसी असतो। ग्राहक ह्याची वाट बघत असतात कारण हा खायला खूप चविष्ट आणि गोड असतं। आंबे बघायला गेले तर 30%च मार्केटला आंबे आहेत। आता बऱ्याच जागेत केरला अजून कर्नाटक ह्या साईडचे आंबे मार्केटला आलेले आहेत। तर गिराकाला ओरिजिनल आंबे हे सहजा भेटत नाही, लोक फसवणूक करून आंबे विकतात। तर तसं मी कोकणातलं जे स्वतः तर आम्ही डायरेक्ट बागेतून डायरेक्ट इथं आणतो आणि गिराकाला देतो, आणि गिराकाला तेवढं विश्वास असतो आणि ते वाट बघत असतात की आंबे हे कधी येतात हे मार्केटला। हां सर, बघायला गेलं तर आता हा थोडं कॉस्ट आहे। आंबे कमी असल्यामुळं रेट वाढलेले आहेत सगळ्या जागेतून। तर आता ओरिजिनल आंबे तुम्ही घ्यायला गेले तर ते तुम्हाला महागच भेटणार, पण कर्नाटकी अजून केरळाचे हे आंबे तुम्हाला स्वस्त भेटतात। लोक फसवणूक करतात की हे हापूस आंबे केरळाचे बोलून हे फसवतात, पण आमच्या इथे ओरिजिनल आंबे रत्नागिरीचे आहेत। तर दरला बघू नका, दरला बघितलं तर तुम्हाला ओरिजिनल आंबा भेटणार नाही खायला।